नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. छोले भटुरेंचं नाव ऐकलं की कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. पण अनेकदा घरी भटुरे बनवले की ते हॉटेलसारखे टम्म फुगत नाहीत किंवा मऊ होत नाहीत. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सोपी आणि परफेक्ट अशी छोले भटुऱ्यांची रेसिपी. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरू करूया. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर सर्वात आधी आपण भटुऱ्यांचे पीठ भिजवून घेऊयात. त्यासाठी मी इथे एक परात घेतली आहे आणि आता त्यामध्ये 1 कप ताजे दही घालूयात. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि हे दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घेऊया. सोडा दह्यामध्ये मिक्स झाला की छान बबल्स येतात. आता यामध्ये आपण 2 कप मैदा घालणार आहोत आणि आपल्याला हे पीठ मळताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा. दह्याच्या ओलाव्यामध्येच हा मैदा छान असा मऊ मळून घ्यायचा आहे आणि पाणी न वापरल्यामुळे भटुरे अतिशय मऊ आणि चवदार बनतात. तर पीठ छान मळून झालं की यावर आपण एक बाउल ठेवूया आणि 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवूयात. पीठ मुरतंय तोपर्यंत आपण चमचमीत छोले मसाल्यांची तयारी करूयात. इथे मी 2 कप छोले 5 ते 6 तास आधीच भिजत ठेवले होते. तुम्ही बघू शकता ते छान फुगलेत. आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलाय. त्यात थोडंसं तेल टाकून 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. कांदा छान भाजला की तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. सोबतच 2 टोमॅटो, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालून याची मस्त बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता गॅसवर कुकर ठेवूयात आणि त्यामध्ये तेल गरम करायला ठेवूयात. तेल गरम झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि त्यामध्ये तेजपत्ता आणि काही खडे मसाले टाकायचे. खडे मसाल्यांचा सुगंध सुटला की आपण तयार केलेली कांदा टोमॅटोची पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे. मसाला छान परतला की यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा छोले मसाला, 1 चमचा आपला घरगुती कांदा लसूण चटणी, सोबतच अर्धा चमचा जिरं टाकून हे सगळं मसाले मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपले भिजवलेले छोले आणि चवीनुसार मीठ घालून छान असं एकत्र मिक्स करून घेऊयात. वरून भरपूर ताजी कोथिंबीर टाकूयात. तर तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलंय आणि रंगही सुरेख आलाय. आता यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून कुकरचं झाकण लावूया आणि मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. आपले छोले शिजतायत तोपर्यंत आपण भटुऱ्याची तयारी करून घेऊयात. 15 मिनिटांमध्ये आपलं पीठ छान असं सेट झालं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात. गोळा तयार करताना तो एकदम प्लेन आणि क्रॅक फ्री पाहिजे. एकदम सळसळीत गोळा बनवायचा आहे, ज्यामुळे भटुरे तेलात टाकल्यावर छान एकसारखे फुगतात. तर अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतले. आता पिठाला सुक्का मैदा लावून आपण भटुरे छान असे गोल आकारामध्ये लाटून घेऊयात. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला भटुरे छान असे गोल आकारामध्ये लाटून घ्यायचे आहेत. 15 मिनिटांसाठी पीठ आपलं छान सेट झालेलं आहे, त्यामुळे भटुरा लाटताना एकदम सॉफ्ट आला आहे. खूप छान पीठ मळलं गेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व भटुरे लाटून घेऊयात आणि जास्त पीठ याला नाही लावायचं. थोडंच पीठ लावून आपला भटुरा छान असा लाटला जातो, जर पीठ छान झाले तर. पीठ एकदम छान सेट आहे. चला आता भटुरा तेलात सोडूया आणि हे बघा, चमच्यानं हलकसं दाबून तेल वर उडवलं की आपला भटुरा कसा टम्म फुगतोय ते. अगदी पुरीसारखं गोल आणि हॉटेलसारखं मऊसूत. दोन्ही बाजूनी छान हलका सोनेरी रंग आला की आपण याला काढून घेऊया आणि याच प्रकारे आपल्याला सर्व भटुरे तळून घ्यायचे आहेत. तर आपला भटुरा तयार आहे तळून, तर याला आपण काढून घेऊयात.
तर चला, भटुरे तयार आहेत. आता आपले छोले चेक करूया. कुकर थंड झाला आहे. तर काय अप्रतिम सुगंध अख्खा घरभर सुटलाय. छोले एकदम मऊ शिजलेत आणि कट पण खूप छान आले. गरमागरम चमचमीत छोले आणि हा भटुरा. तर आपले छोले भटुरे थाळी तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.